नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील शेवटचे गाव असलेल्या हमिनी खंडगाव या ठिकाणी वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत। गावातील काही नागरिकांच्या घरावरून थेट 33 केव्हीची मुख्य वाहिनी गेली असून घरासमोरच तिचा डेपो असल्यामुळे मोठा धोका निर्माण झालाय। हमिनी खंडगावातील 5 कुटुंबांच्या राहत्या घरावरून वीज वितरण कंपनीच्या मुख्य वाहिनीच्या तारा लोंबकळत आहेत। घरापासून अवघ्या 1 फुटाच्या अंतरावर असलेल्या या तारांमुळे घरातील लहान मुलांसह सर्वांनाच जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे। पावसाळ्याच्या दिवसात घरातच उघडे डेपो असल्याने जीवितहानीचा धोका वाढलाय। गावातील नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। वादळ वाऱ्याच्या वेळी घरातील लोकांना घराबाहेर पडून दुसऱ्यांच्या घरी आसरा घ्यावा लागतो। घरावरील वीज तार कधी तुटेल आणि कधी घरांवर पडेल याचा अंदाज लावता येत नाही असे गावकरी सांगतात। नागरिकांनी शासनाकडे वारंवार मागणी करूनही धोकादायक वाहिनी काढली नसल्यामुळे भविष्यात काही अपघात झाल्यास त्याला सर्वस्वी वीज वितरण कंपनी जबाबदार राहील असे नागरिकांनी सांगितले। जर लवकरच या तारा काढण्यात आल्या नाहीत तर सर्व नागरिक आणि महिलांना घेऊन कंधार तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। यहाँ घर है, देखो यहाँ डिपो है, दुनिया की तकलीफ है, वायरा खुले है, हमारे को यहाँ बहुत तकलीफ है। छोटे छोटे बच्चे, जानवर, बछड़ा है, हमारे को बहुत तकलीफ है। ये डिपो की देखो 12 हाँ खुला है, ये देखो वायर 12 हो रही दुनिया के। निकालो बोल तो निकाल रहे नहीं, हमारी तकलीफ किसको भी ये नहीं हो रही। तुम्हें तो भी जरा माँ भान हो के हमारी ये तकलीफ दूर करो, निकाल दो। ये के गोले गिर रहे हैं दुनिया के, रात का नींद नहीं आ रही है। दुनिया के गोले गिरे तो मेरी तो जान ऐसी थर 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 कर रही है मेरे को तो। हाँ ना, बाथरूम में बके आर्टिंग मार रहा। हाँ, पानी गिरा कि घर में करंट उतर रहा है। पतरा का घर है हमारा, पूरा करंट उतर रहा है। पानी गिरा, झड़ लगी की बच्चे को चले के कहाँ सोना, हमें कहाँ नहीं, हमारे रहने का ठिकाना भी नहीं है दूसरा। डिपोसाठी निवेदन दिलेलं आहे। हे लाईनमॅन बघा, हे बघा इथे एक केबल मध्ये फक्त हे पन्नी रवलेला आहे। पन्नी असं गुंडाळून ठेवलेला आहे। पन्नी गुंडाळून ठेवून या लोक जनतेला उगा पागल करत आहे। आणि हे आम्ही लेकरं बाळ आमचे खेळत आहेत, इथे फिलंगे उडत आहे आणि घरामध्ये लाईट उतरत आहे। पाणी जसं पडलं तसं पाऊस चालू झाला तसं या घरामध्ये लाईट राहते 12 हमेश आणि बाथरूम मध्ये पाणी राहत आहे। आता या घराला तार लोंबत आहे, घराला तार लोंबत आहे। तर असं राऊंड लाईट तार गेलेला आहे। मेन डिपोची लाईन आहे, खाली उतरत इथं आर्थिंग उतराली, जाळ व्हालेत। मी समजून सांगलो लाईनमॅनला, लाईनमॅन माझं ऐकत नाही। 2-3 वेळेस तार तुटलेला आहे का, तिथं जाळ झाले लिंबाच्या झाडाला लागाले हो का। घर मजा हो का, इथं खाली आहे, लेकरं बाळ आहेत आणि डिपो आहे का। इथं मेन रोडवरून होती लाईट तर की नाही, घरावरून लाईट घेतलेली आहे। याला समजून सांगलो, लाईनमॅन दाबून बोलते, तुम्ही बिलच भरणा आल्या, तुमचे 2-2 महिन्याचे बिल झालेत, तुम्ही आम्हाला दाबून बोलता का, वरी बोला। इंजिनियर साहेबाचा नंबर मागला तर इंजिनियर साहेब नंबर सुद्धा देत नाही त्यानं। आता हो का आम्हाला वरी जाता येत नाही हो का, चिटकाले हो का तार। कोण्या दिवशी होते की लेकरं बाळा आमचे कसं करावं, झोपायचे आम्ही दुसऱ्या घरला जाऊन झोपायला। पाणी पाऊस दररोज पाऊस चालू आहे आणि हो का आर्थिंग उतराली। बाथरूम मध्ये टाकीला गेलं तर पाणी घ्यायला तर बी आर्थिंग उतराली। तर बोललं तर त्यानं लाईनमॅन म्हणते की तुम्ही जाऊन वरी बोला। वरी जाऊन निवेदन दिले आम्ही, वशी दाखवा म्हणते। वरी जाऊन इंजिनियरला बोला म्हणते, इंजिनियरचा नंबर दिला तर इंजिनियरला नाही, आमदार साहेबाला, त्या आमदार साहेबाच्या समोर बोललो मी। आमदार साहेबांना सांगितले त्याची काय समस्या आहे तरी सोडा म्हणले, तरी ऐकत नाही। त्यानं कसा दादागिरी तर बोलाले लाईनमॅन येऊन इथं, लाईट बिल भरा, लाईट बिल भरा म्हणाले। लाईट बिल क्लिअर असताना सुद्धा येऊन गोरगरीबाला त्रास द्याले आणि गावामध्ये डायरेक्ट आहे त्याचं काहीच बोलणं आलंय। आणि जे आमचं आहे ते चेक कराले हो का साहेब, हो का हे घर आहेत आमचे, इथं ढोरं वासरं आहेत, आम्ही इथं राहणार आहोत। तिथं पाणी घ्यायला गेलं तर पाणी वरून चालू आहे, आर्थिंग उतराली। डिपूपाशी आमचं चुलत्याचं घर आहे, इथं आमचं घर आहे, ते भावाचं घर आहे, ते पाटलाचे सगळ्याचे घर आहेत हो का, इथं फलाट आहेत। सगळ्यांना निवेदन दिले तर बी आमचं ऐकत नाही साहेब। प्रतिनिधी मुजीब सय्यद, NTV न्यूज मराठी, मुखेड, नांदेड।